हॅलो. धन्यवाद. प्रथम संवाद जाऊयात महाराष्ट्र देशानं आपण पाहतो मित्रांनो, मोरया प्रतिष्ठान खाटेकर आयोजित विराट स्मृती चषक 2024 हे 6वं पर्व आणि 6व्या वर्षामध्ये देखील तितक्याच आनंदाने तितक्याच उत्साहाने ही स्पर्धा देखील आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. पुनश्च आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं आम्ही करतोय सहर्ष हर्षित स्वागत. आणि मॅच दरम्यान आपण पाहतोय एका बाजूला बिरवाडी त्यांच्या अगेन्स्ट देवगाव, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. प्रथमतः फलंदाजी करत असताना इथे मात्र सलामीशी जोडीमध्ये शहादमध्ये दाखल होत आहे. स्ट्राईक हँडलाचा बॅटर मनोज, नॉन स्ट्राईक हँडलाचा बॅटर पंकज, ज्याने मागच्या मॅचमध्ये कमालीची फटकेबाजी केली होती आणि एकतर्फी सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता. आणि विनिंग अशी ही लढत आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच असेल आणि 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल बीरवाडी संघ याकडे सर्वांचं लक्ष लागलं, कारण की दोन्ही तितकेच मातब्बर संघ आहे, तितक्याच ताकदीचे संघ आहेत. आणि नक्कीच क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या या पटलावरती आता मात्र दोन्ही हे संघ एकमेकांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये देखील दाखल होत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोहित, त्याने देखील चांगली गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये आणि आता मात्र तोच गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. असं ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असेल या स्पर्धेचा नियम आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. हो, पहिला चेंडू इथे मात्र चांगल्या पद्धतीने खोदून काढला. खोलवर टप्प्यात चेंडू होता आणि इथे मात्र श्री गणेश होतोय. पहिली धाव धावफलकावरती जोडली जाईल. 4 षटकांची ही मॅच आणि त्या अनुषंगाने इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठ करावी लागेल. 10 क्रिक लाईव्ह टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच कव्हर केली जाते. तब्बल 3 कॅमेराजमध्ये ही स्पर्धा कव्हर केली जात आहे आणि नक्कीच या मॅचचा आनंद देखील आमचे पगारे देखील घेतात, त्यांचं देखील आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. थेट टिटवाळ्यामधून ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पुढील मॅच शिवले आणि त्यांच्या अगेन्स्ट नेवालपाडा, दोन्ही संघांनी सज्ज राहा. हो, इनफिल्डच्या डोक्यावरून कमालीचा स्ट्रोक घेतला होता, परंतु झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच नेहमीच आपण म्हणत असतो, परंतु इथे मात्र हा झेल ड्रॉप होतोय. झेल थोडासा महागडा ठरू शकेल, कारण की दोन्ही बॅटर्सने मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि इथे मात्र झेल देखील ड्रॉप होतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. हो, क्या बात आहे. स्लॉट मध्ये चेंडू आहे, गॅप शॉट सिलेक्शन, 2-2 क्षेत्ररक्षणाच्या मधून चेंडू फरार होतोय. डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रे दिशा पार, दणदणीत खणखणीत चौकार. चौकाराला धावसंख्या धावफलकावरती 6 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. बीरवाडी हो ऑफस्टिकच्या बाहेर, पंचांचा वाईटचा इशारा. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. या चौकाराला थोडंसं दडपणाखाली गोलंदाजी आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 7 या आकड्यावरती. दोन्ही तितक्याच ताकदीचे संघ त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली धावसंख्या बिल्डअप करावी लागेल, एक फायटिंग स्कोर क्रिएट करावा लागेल आणि त्याच्याच जोरावरती मध्ये शातमध्ये बीरवाडी या संघाला आपण पाहतोय. हा चेंडू थोडासा पडंदर खाली राहिला आणि दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती होतोय. चांगली गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये. विचार केला तर एक चौकारला, तदनंतर वाईट आणि हा चेंडू आता मात्र आपण डॉट मधाच्या आतमध्ये पाहतोय. कमबॅक केला जातोय गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. हो, आडव्या बॅटनं ऑन साईडला पुनश्च चांगला चेंडू हाताला होता. एक धाव घेतली जाईल आणि अशा पद्धतीनं एकच धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 8 धावा. एक चेंडू शिल्लक असेल. आमचे ऑफिशियल स्कोरर इथे मात्र नक्कीच सांगतात की एक चेंडू अजूनही शिल्लक आहे, कारण की एक वाईट चेंडू फेकला होता, त्या अनुषंगाने एक चेंडू षटकातील अजूनही शिल्लक असेल.
अंतिम चेंडू षटकातील नक्कीच फेकला जाईल आणि त्याच बरोबर या ठिकाणी मात्र गोलंदाज रोहित देखील सज्ज होतोय. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडूला फेकून दिलाय. पाहावं लागेल त्या ठिकाणी मात्र आमचे व्हॉलेंटियर्स आहेत की हा चौकार आहे की षटकार आहे. यस, वन बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा रेषा पार, चौकार. गतीपथावर दुसऱ्या षटकामध्ये यज्ञेशला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सज्ज झालाय. नॅशनल कट त्याचा नक्कीच आपण पाहिला होता मागच्या मॅचमध्ये आणि आता मात्र नक्कीच त्याची नितांत आवश्यकता असेल कारण की पहिल्या षटकामध्ये 12 धावा बनवल्यात बीरवाडी संघाने. हो, इथे मात्र थोडंसं खराब चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा, ऑफस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला आणि अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचा. टॉससाठी टॉस केला जाईल. शिवळे आणि नेवालपाडा दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्समध्ये आपण सज्ज राहायचा. पुढील मॅचसाठी इन ॲक्शनमध्ये या दोन्ही संघांना आपण पाहणार आहोत. हो, इथे मात्र नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. थोडासा बॉडीला स्ट्रेच केला, नजर ठेवली चेंडूवरती आणि इथे मात्र थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू फरार होतोय. सीमारेषा पार, दर्जेदार चौकार. स्क्वेअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर, वन बाउन्स ओव्हर द लाईन, दणदणीत कणकणीत चौकार. स्ट्रोक पाहायला मिळत आहेत फलंदाज मनोजच्या माध्यमातून. त्याचा झेल देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुटला होता आणि आता मात्र जशाच तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये तो देखील देतोय. तो पुढच्या चांगला चेंडू पिच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि बऱ्याच वेळाने ही एक धाव फलकावरती एकटवली जात आहे. या षटकामध्ये यज्ञेश थोडासा मागडा ठरतोय कारण की पहिला चेंडू वाईड आला. तदनंतर मात्र विचार केला तर 2 चौकार आले. तदनंतर हा एक सिंगल फटकेबाजी. हो, पुढच्या शॉट पूल केलाय. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल, बिग हिट षटकार.
चौकारांनी 2 षटकार पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. हो, आता मात्र चेंडू सोडून दिला ऑफस्टिकच्या बाहेर. लगेच थोडंसं दडपण पाहायला मिळतं यज्ञेश वरती, कारण की या धावांचा अतिशय पाऊस पडला, कारण की 2 चौकार 2 षटकार आले, 2 वाईट देखील आला. डबल डिजिट मध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र धावा बनतायत आणि धावसंख्या 36 आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांची मॅच आणि त्या अनुषंगाने बिरवाडी या संघाची चांगली सुरुवात पंकज आणि मनोजने करून दिलाय. हो, पुनश्च इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी फाईन लेगच्या दिशेने चेंडू फरार होतोय. आणखी एक दर्जेदार चौकार. झाले, परंतु आता पुढील 12 चेंडूंसाठी स्ट्रॅटेजी निर्माण करावी लागेल. देवगाव या संघाला रणनीती आखावी लागेल, कारण की ज्या धावा पहिल्या 42 धावा, आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये कमीत कमी धावांवरती रोखावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती कुणालला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये मागील मॅचमध्ये कुणालने देखील चांगली गोलंदाजी केली होती आणि आता तशाच गोलंदाजीची आवश्यकता असेल, परंतु एका बाजूने मनोज आणि पंकज कमालीची फटकेबाजी, लाजवाब कामगिरी केल्या. दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच दोन्ही संघ आपण पाहतोय 4 षटकांची मॅच आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला फायटिंग स्कोर देखील क्रिएट केला जातो. देवगाव संघ देखील तितक्याच ताकदीचा संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना बिरवाडी, हो, इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह केलंय आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक देनादन मिलेला फक्त आणि फक्त एकच धाव. सुरुवात चांगली करतोय या गोलंदाज कुणाल, परंतु स्ट्राईक देखील रोटेट झाले पंकज गोलंदाज कुणाल, परंतु स्ट्राईक देखील रोटेट झाले पंकज. मागच्या षटकामध्ये 2 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. तोच असं बॅटर आता मात्र स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल. पंकज अगेन्स्ट दी कुणालला आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचलाय 40 धावा. गोलंदाज तयार. हो, पुणेशा चांगला चेंडू पिच केलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला सज्ज आहेत. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना तशाच पद्धतीची गोलंदाजी मधाच्या आतमध्ये केली जात आहे आणि तत्पर सातत्याने कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या धावा मागील षटकामध्ये आल्या होत्या त्या धावांवरती ब्रेक लावण्याचं कार्य कुणाल आता मात्र चोख पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. मनोज स्ट्राईक एंडला. दुपारच्या सत्राला जय सुरुवात देखील झालंय 1 वाजून आता मात्र 19 मिनिटं झालेत, पण अजूनही असं वाटत नाही की दुपारचं सत्र आहे, कारण की डीप फॅक्टर आज जरूर जाणवतं मधाच्या आतमध्ये. हो, पुनश्चा चांगला चेंडू पिच केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि सातत्याने विचार केला तर व्ही शेपमध्ये आता मात्र फटकेबाजी सुरू आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट हॉरिझॉन्टल स्ट्रोक पाहायला मिळत होते. आता मात्र कुणाल अचूक टप्प्यानं गोलंदाजी करतो. त्या अनुषंगाने इथे मात्र 3 चेंडूवरती आतापर्यंत 3च धावा खर्च केल्यात. कमालीची गोलंदाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. अंतिम 3 चेंडूंचा केला तो शिल्लक आहे. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं. वेगानं गतीनं पीट केला. कुणालची प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, आपल्या स्वतःवरती संघाची जबाबदारी स्वीकारली आणि जबाबदारीचं कार्य चोख पद्धतीने साकारतोय मधाच्या आतमध्ये. कुणालला आपण पाहतोय. अंतिम 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे, स्थगित आहे. हो, यॉर्कर लाईन चेंडू, क्या बात आहे. ब्रह्मास्त्र क्रिकेटचं ज्याला म्हटलं जातं तोच आतमध्ये फेकला जातोय गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकले कुणालने आणि धावा खर्च केला 4 आणि अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. पंकज आणि मनोजला या षटकामध्ये शांत ठेवण्याचं कार्य कुणालने केलं. असं वाटलं होतं की या षटकामध्ये देखील तशीच फटकेबाजी पाहायला मिळेल, परंतु कुणाल आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय.
फॉलो थ्रो मध्ये नक्कीच थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते, परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केते. प्रेक्षक देखील आता मात्र मोठ्या संख्येने या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेताना मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळतात. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 45 धावा बीरवाडी. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील पोटेला आपण पाहतोय. ओ इथे मात्र नक्कीच अपील देखील आले, पंचांनी अपील उचलून धरले आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. बऱ्याच वेळाने इथे मात्र विकेटची बाद प्राप्ती करून देतो आपल्या संघासाठी गोलंदाज स्वप्नील. पंकज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मध्ये इनॅट नंबर 5 वरती विनोद सॅक्रिफाईस करतात फलंदाजीसाठी, कारण की मनोज चांगली फटकेबाजी करतोय. हो शॉर्ट आर्म पुल केलाय आणि इथे मात्र डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक कमालीचा शेल आणि फलंदाज फेल. मनोज आता मात्र चांगली फटकेबाजी करतो, त्याला मात्र
तंबूचा अश्रा परतवून दाखवून देत आहे स्वप्नील आणि फलंदाज मनोज बॅक टू द पवेलियन. दाखल होतोय सुमित. ओ फुलटॉस चेंडू होता पुन्हा झेलची संधी होते थोडेसे बॅकफुटला गेले क्षेत्ररक्षक आणि झेल झाला असता परंतु इथे मात्र धावा वाचवणं त्यांचं ठरवलं आणि तत्पर इथे मात्र एक धाव फलकावरती जोडले जाईल. स्वप्नीलला आपण पाहतोय अंतिम चेंडू शिल्लक असेल या इनिंग मधील या षटकातील आणि पुढील मॅचच्या टॉससाठी शिवले संघ आणि त्याचबरोबरीनं नेवालपाडा संघ आपण या हो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि धावबाद होईल फलंदाज निर्धाव 48 धावेंची आवश्यकता असेल. कमबॅक करून दिलाय देवगाव संघाला गोलंदाज कुणाल आणि स्वप्नीलला आणि ते मात्र आपण जाऊयात टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. शिवळे संघाचे संगणक आपण देखील या लगेचच टॉस करूयात आपण. चला नेवालपाडा आणि त्याचबरोबर संघाचे संगणक आपण या आपल्या दोन्ही संघादरम्यान टॉस करूयात आणि आमच्या मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण टॉस करूयात. आपण टॉस करूयात. नेवालपाडा आणि शिवळे संघाचे संगणक दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. आमचे दौलतजी शिंगोळे सोमनाथजी खाटेकरी साहेब या आपल्या शुभ असते या ठिकाणी मात्र टॉस करूयात. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला संघ असेल शिवळे आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल नेवालपाडा. टॉस बॉक्समध्ये नक्कीच आमच्या मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक सज्ज होत आहेत. आमच्या मान्यवर देखील उपस्थित होत आहेत. टॉस बॉक्समध्ये या नक्कीच दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. यस कॅप्टन आपण या प्लीज सहकार्य करा. दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस करूयात. टॉस बॉक्स मध्ये नेवालपाडा संघाचे संघनायक आपण देखील या. येस आपण टॉस करा पहिल्यांदा प्लीज सहकार्य करा. इनिंग ब्रेक मध्ये थोडासा वेळ आपल्याकडे नेवालपाडा संघाचे संघनायक प्लीज सहकार्य करा. चला टॉस साठी यायचं प्लीज सहकार्य करा. आमच्या मान्यवर उपस्थित आहेत त्या अनुषंगाने नेवालपाडा संघाला प्लीज विनंती असेल कॅप्टन प्लीज या. नेवालपाडा प्लीज सहकार्य करा मित्रांनो. मुरबाड विभागामध्ये मला वाटतं 2 ते 3 वर्षापासून येतो परंतु शिस्तबद्ध अशी स्पर्धा पाहतोय. प्लीज सहकार्य काय हरकत नाही आहे ते गरजेचं. टॉस केला जाईल दोन्ही संघादरम्यान. नेवालपाडा त्यांच्या अगेन्स्ट शिवळे. हेड इज द कॉल अँड येतो टेल.
टॉस जिंकला शिवळे संघाने. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन स्थान बनवायचा आहे. शिवळे संघ टॉस जिंकलाय, काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करू. येस, समोर विचार केला तर नेवालपाडा संघ आहे, क्षेत्ररक्षण करायचं आहे. 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. येस, सीझनची नक्कीच आपण पाहिलं तर नक्कीच सुरुवात झाली आतापासून आणि नक्कीच आपल्या संघाकडून काय अपेक्षा असेल, कसा खेळ त्यांच्याकडून नक्कीच करणं गरजेचं असेल? आमचे आज 2 प्लेयर शॉर्ट आहेत, तर जे यंगस्टर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी आज ते कव्हर करून दिलं पाहिजे. आज स्पर्धा होतात मुरबाड विभागामध्ये, परंतु ही स्पर्धा आपण पाहतोय खाटेकर गावाच्या वतीनं. नक्की या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? आम्ही जेव्हापासून ही स्पर्धा चालू आहे तेव्हापासून इकडे खेळतोय आणि पुढे खेळत राहू. आणि खूप चांगलं आयोजन आहे सदाभाऊ आणि दौलतभाऊ. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. इथे मात्र आमच्या समवेत नेवालपाडा संघाचे संघनायक टॉस आता मात्र नक्की सारला. टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही बॅटिंगच घेणार होतो. येस, मात्र मला सारखं नक्कीच मनासारखं झालंय आणि फलंदाजी करायच्या 5 षटकांची मॅच आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न आणि कुठले असे नक्कीच ट्रम्प कार्ड खेळाडू त्यांच्याकडून अपेक्षा असतील? सनी आहे, रोहन आहे, तुषार आहे, मयूर आहे, यांच्याकडनं अपेक्षा असेल. नक्कीच नेवालपाडा संघ आता मात्र आपण पाहणार आहोत नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फाईट करेल. आणि आता विचार केला तर या स्पर्धेचा अतिशय सुरेख स्पर्धा आहे. या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप चांगलं आयोजन करतात नेहमीच खाटेकरवाले, आणि आम्ही दुसरं वर्ष आमच्या इथं खेळण्याचा खूप चांगला अनुभव येतो इथं खेळायला आणि खूप चांगलं वाटतं खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा असतील नेवालपाडा संघाला. नक्कीच टॉस जिंकला शिवळे संघानं प्रथमतः स्वीकारले या क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी नेवालपाडा या संघाला. ऑल टू कॉम्बॉक्स त्या ठिकाणी मात्र सज्ज असतील आमचे साथी समालोचक मित्र. प्रथम संवाद ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सदरामध्ये. धन्यवाद. सत्तेचाळीस धावा स्कोरबोर्डवरती 48 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. बॉलिंग मार्कवरती पंकज पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला हरीश आणि स्वप्नील ही जोडी खेपट्टीवरती पाहायला मिळते. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी क्रिकेट. पहिला चेंडू कट करायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय. पंकज आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्कवरती तयार होत आहेत. असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. इथे लढावं लागणार आहे, इथे घडावं लागेल, इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल दोन्ही संघांना. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर मधून, दणदण करत बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. इनिंगचा पहिला ब्लास्ट येतो. सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. नजने ठोकलाय चौकार. मी म्हणत होतो की असं म्हटलं जातं की कोई भी लक्ष्य इंसान की बडा नहीं और हारा वही जो लढा नहीं. अगदी तो प्रयत्नांची पराकाष्ठा इथे पाहायला मिळते देवगाव संघाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती वेलकम टू दी ग्राउंड फलंदाजाने ठोकला एक्स्ट्रा कव्हर मधून. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांच्या मोहर असलेला फटका. 4 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत. यावेळी चांगला चेंडू होता. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. विचार केला तर TDPL मध्ये TDPL मॅच सुरू होती आणि त्या मॅचमध्ये त्या स्पर्धेमध्ये खरं तर कल्पेश जाधवने आय थिंक साई शेलर यांना चेंडू टाकला होता. अगदी त्याचप्रमाणे हा देखील चेंडू होता. टोक्रशिंग यॉर्कर जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. इथे पंचांकडे लाऊड अपील केली जाते. दरम्यान एकदम कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जाते. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर होता. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवांतर होता. त्यानंतर आला होता चौकार, त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर एक धाव लिगबाच्या स्वरूपात पाहायला मिळते.
एकंदरीत 6 धावा स्कोरबोर्डवरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त कॅपिटलाइज करायचा प्रयत्न केला जाईल. 2 खेळाडू 30 सर्कल बाहेर. डीपमध्ये आपल्याला लॉंग ऑफ पाहायला मिळतील. डीपमध्ये आपल्याला काऊ कॉर्नर पाहायला मिळतोय. इनसाइड दी सर्कल कॅचिंग पोझिशनमध्ये देखील आपण प्लेयर पाहतोय. यावेळेस चांगला फटका मिस्टॅम स्ट्रोक होता, परंतु फटका चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते. काऊ कॉर्नर रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली 7 या आकड्यावरती. आय थिंक पहिल्या 3 षटकांमध्ये 45 धावा होत्या. त्यानंतर चौथ्या षटकाचा विचार केला तर 2 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. पूर्ण प्रकारे मोमेंटम देवगाव संघाने स्वतःच्या बाजूने केलाय. तो मोमेंटम कशा प्रकारे राहील हे देखील पाहणं महत्वाचं. यावेळेस बॉटमहँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. मिडॉनला फिल्डर होते. वाडिश मिडॉनमध्ये गेले. त्यानंतर चेंडूला गॅदर केलं. नॉन स्ट्राईक रेंजवरती फेकी करण्यात आली होती. बॅकिंगला आले होते 2 खेळाडू. दरम्यान कंप्लीट होती. पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचली 8 वरती. प्रति षटकामागे इथून मात्र 12ची सरासरी मेंटेन करायची आहे. एकंदरीत 8 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चौकार आलाय, परंतु त्याला वगळता थोडंसं संघर्ष देवगाव संघाचं पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू या षटकामधील. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा एक धाव घेण्याचा प्रयत्न. इथे देखील सिंगल कंप्लीट होती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाची समाप्ती टीमची टोटल जाऊन पोहोचली या बिनबाद 9 या आकड्यावरती. 9 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट आफ्टर 1 ओव्हर. टीम देवगाव मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला बिरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला देवगाव. दोन्ही संघ दिग्गज दादा मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या षटकाची समाप्ती 9 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. या मॅचमध्ये आपण विचार केला तर विजयासाठी अजूनही 13च्या सरासरीने 39 धावांची गरज. 18 चेंडू आणि 39 असं समीकरण पाहायला मिळतोय. नक्कीच उल्लेख करेल या स्पर्धेच्या आयोजकांचं, ज्यामध्ये योगेशी खाटेकरे असतील, त्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. त्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली जाते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सदाशिवदादा खाटेकरे असतील, त्यांची देखील या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून आलेत. त्यानंतर पाहायला गेलं तर कंपनीमध्ये काम असून देखील थोडंसं स्पर्धेवरती लक्ष दिलं जात आहे. त्यांचं देखील विशेष असं कौतुक करणं गरजेचं आहे. विशेष असं कौतुक होणं गरजेचं आहे दौलतजी शिंगोळे साहेबांचं देखील, ज्यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत घेतली जाते. त्यासोबतच हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचेच लाडके सोमनाथदादा खाटेकरे, त्यांचं देखील विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण कमी तिथं मदतीला आम्ही या समीकरणाला आमच्या सोमनाथदादांच्या माध्यमातून सातत्याने जागलं जातं. नाव बॅक टू दी क्रिकेट. बॉलिंग मार्कवरती सुमित पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मध्ये मार्गस्थ प्राचारित त्याला केलं जात आहे. फील्ड रचना जी मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 खेळाडू 30 सर्कल बाहेर. डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग असतील, डीपमध्ये मिड विकेट असतील, लॉंग ऑन असतील, लॉंग ऑफ असेल आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर असे मात्र पाहायला मिळतील. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिशिंग होती असं पंच सांगतायत. सिंगल धाव एक्झिक्यूट केली जाते लिग बायच्या स्वरूपात. एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे डबल डिजिटमध्ये. एक मोठं माइलस्टोन जो मात्र कंप्लीट केलं जात आहे. विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक, अर्थातच क्रिकेटचं गॉड ऑफ क्रिकेट 24 वर्ष असे मात्र क्रिकेटला सौ केले. तसे सचिन तेंडुलकर सरांचं जर्सी क्रमांक धावफलकावरती. यावेळी चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पूछते पत्थरों को, क्योंकि भरोसे लायक इस दुनिया में इंसान नहीं मिलता. तो भरोसा दाखवण्यात आला बिरवाडी संघाच्या माध्यमातून सुमी त्याच्यावरती आणि त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी, विश्वासाला सार्थशी कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जाते. 2 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केली आहे. कमबॅक केले जात आहे. यावेळेस फुल टॉस चेंडू डाऊन दी बॉल. फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. मनोज येतो मुमकिन आहे. मनोज यांच्या माध्यमातून टिपला जातो झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज स्वप्नील याचके विकेटचं पतन लागतोय. पहिला झटका चेजिंग करत असताना 10 या आकड्यावरती आपण पाहू शकतो.
पहिला झटका लागत असताना स्वप्नील बॅक टू द पवेलियन. स्वप्नील पाहायला मिळतील बाद होत असताना त्यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळतील. सामना क्रमांक आपण पाहू शकतो हा तिसरा पाहायला मिळतो. यानंतर होणारे मॅच एका बाजूला नेवाळपाडा संघ, दुसऱ्या बाजूला शिवशिवळेश्वर शिवळे असे दोन संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोन्ही संघ कॅलिबर चांगला आहे. अगदी हाकेच्या अंतरावरती असलेले दोन्ही गाव या बेल्टमधील दोन्ही नामवंत मातब्बर संघ जे मात्र पाहायला मिळतील. बघूया कशी कामगिरी दोन्ही संघांच्या माध्यमातून होईल. येणाऱ्या पुढील मॅचमध्ये आपल्याला कळून जाईल. इथे मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. अर्थातच स्वप्नीलला परतायला लागते माघारी. त्याची जागा भरण्यासाठी निलेश आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या क्रमांकावरती येतात. यावेळेस भन्नाट वेग होतो चेंडूला, परंतु दिशा इन गोलंदाजी आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बॉलची पिचिंग होतीये. पंचांचे दोन्ही हात समांतरी धाव असेल. अव्वांतरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते आणि स्कोर कार्ड मूव्ज ऑन. 11 रन, 11 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. मी उल्लेख करत होतो सुमितचं ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक इथे सुमितच्या माध्यमातून केलं जात आहे. आतापर्यंत या षटकामध्ये 2 धावा खर्च केलेल्या आहेत. एक विकेट कॅरी केली. प्राइसलेस विकेट. अर्थातच स्वप्नील पोटे याला परतावं लागते माघारी आणि सध्याच्या स्थितीला या मॅच मध्ये कमबॅक बिरवाडी संघाचा होतोय. पुल करायचा प्रयत्न होता. मिस्टॅम स्टोक ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड विकेटचं क्षेत्ररक्षक येईल डाऊन द बॉल उचलेल. स्ट्रायकर एंड वरती फेकेल. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. फेकी चांगली होती. एक्युरेट फेकी पाहायला मिळाली, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड होती. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले. दरम्यान एक धाव कंप्लीट होतीये. 12 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, टिचून मारा केला जातोय सुमित यांच्या माध्यमातून. व्हेरिएशन दाखवले जात आहेत. कधी लेग कट केले जाते, कधी ऑफ कट केले जाते, तर कधी स्लो वन गतीमध्ये परिवर्तन केले जात आहे. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकलं जाते. लाऊड अपील होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपील मध्ये पाहायला मिळाला. चेंडू पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. दरम्यान पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धाव जी मात्र एक्झिक्यूट केली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली. सध्याच्या स्थितीला 13 या आकड्यावरती. 13 चेंडूंमध्ये अजूनही 35 धावेंची गरज. मॅच कुठेतरी आपण पाहू शकतो बिरवाडी संघाच्या बाजूने झुकली, परंतु देवगाव संघ हे नाव देखील कुठे छोटं आहे. यावेळेस देखील पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होईल. डाऊन द बॉल फिल्डर येतील. स्क्वेअर लेगच्या दरम्यान कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल सिंगल. अशा रीतीने षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे अशी मात्र 14 या आकड्यावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावफलकावरती लागल्यात. समीकरण येऊन ठिपलंय. येणारी 12 चेंडू 34 धावांची गरज. अर्थातच 17ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन करायची आहे. हरीश जे मात्र नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. 4 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन. दुसऱ्या बाजूला निलेश यांचा विचार केला तर 2 चेंडूंमध्ये 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. पहिल्या षटकाचा विचार केला ज्यामध्ये पंकज यांनी 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सुमित यांच्या माध्यमातून 5 धावा खर्च करत असताना एक विकेट कॅरी झाली, ती देखील स्वप्नीलची. आणि त्याच वेळेस पूर्ण प्रकारे बिरवाडी संघ या मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होईल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. मनोज येत आहेत. हे षटक खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांच्यासाठी असेल, कारण हा षटक या मॅचचा प्रतिबिंब असेल. या मॅचचं जर समीकरण स्वतःच्या बाजूने झुकवायचे तर इथून मात्र या षटकामध्ये मॅक्सिमम कॅपिटलाइज करावं लागेल. कारण म्हटलं जातं की जबाबदारी दुसऱ्यांच्या खांद्यावरती सोपवणं ही सोपी गोष्ट आहे, परंतु स्वतःच्या खांद्यावरती ठेवून ती पेलणं ही खूप अवघड गोष्ट आहे. बघूया कोण तशी कामगिरी करेल. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. मिस्टॅम स्ट्रोक होता ऑन साइडला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालता. दरम्यान कंप्लीट होत आहेत. 2 धावा. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 11 चेंडू 32 धावांची गरज. 11 चेंडू आणि 32 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवरती आपण निलेश पाहतोय.
इथे बॅटची कडा लागली आहे आणि त्यानंतर कॅच होती कंप्लीट. शॉटमध्ये फाईन लेग होते ज्यांच्या माध्यमातून इनफिल्डमध्ये चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. फलंदाज बाद होतोय, लागतोय दुसरा झटका. बॅटिंग करत असताना चेजिंग करत असताना शिवस्वराज्य देवगाव या संघाला फलंदाज आपण पाहू शकतो निलेशला परतायला लागते माघारी. निलेश बॅक टू द पवेलियन. आपल्याला पाहायला मिळेल अजित आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज येतोय. विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे. अजय मात्र आयोजन कमिटीचं ज्यामध्ये योगेशी खाटेगरे आहेत, त्यानंतर सदाशिवदादा खाटेगरे आपल्याला पाहायला मिळतील, दौलतजी शिंगोळे सर आपल्याला पाहायला मिळतील, नितीनजी खाटेगरे पाहायला मिळतील. रायझिंग सरप्राइझिंग डिलिव्हरी होती. चेंडू राईज होतोय, फलंदाज सरप्राईज होत असताना पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होती. मोरिया प्रतिष्ठान खाटेगर आयोजित स्वर्गीय विराज स्मृती चषक 2024 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आजचा दिवस क्रमांक पहिला, दुसऱ्या फेरीतला पहिला सामना पाहायला मिळतोय. इथे पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. लाऊड अपील करण्यात आली होती. थोड्याशा अनोख्या शैलीमध्ये अपील आपण पाहिलं तर मनोज यांच्या माध्यमातून करण्यात आली. डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक 1 धाव जे मात्र कंप्लीट होईल. लिगबाईच्या स्वरूपात 1 धाव आपल्याला पाहायला मिळेल. टीमच्या टोटलमध्ये ॲड होती. 17 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतील. संघर्ष पाहायला मिळतोय पूर्ण प्रकारे या मॅचमध्ये. शिवस्वराज्य देवगाव या संघाचा आपण पाहू शकतो संघर्ष पाहायला मिळतोय. दरम्यान मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 धाव कंप्लीट केली जाते. सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. दरम्यान आपण पाहू शकतो महेशदादा बांगर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. माजी सरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतील शिवळे येथील. महेशदादा बांगर यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनंती असेल महेशदादा या आपण व्यासपीठावरती, आपलं सहर्ष असं स्वागत आहे. आपली जागा आमच्या हृदयामध्ये या व्यासपीठावरती आहे. विनंती असेल दादा महेशदादा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. षटक होतोय मनोज यांचं षटक जो मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अशा रीतीने षटक क्रमांक 3 कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. 18 धावा स्कोरबोर्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये समीकरण येऊन ठिपलंय. येणारे 6 चेंडू विजयासाठी 30 धाब्यांची गरज. 6 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज. बघूया कुठला संघ इथून फ्रंट फुटवरती जाईल. टीम मॉडेल घ्यायचं नाहीये. 6 चेंडू 30 धाब्यांची गरज. 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. दुसऱ्या षटकामध्ये 5, तिसऱ्या षटकामध्ये 4, एकंदरीत 18 धावा स्कोरबोर्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 6 चेंडूंमध्ये अजूनही 30 धाब्यांची गरज. 6 चेंडूंमध्ये 30 धावा होतील की दुसऱ्या बाजूला 6 चेंडूंमध्ये 30 धावा डिफेंड होतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. मला आठवते कांबाकर चषक सुरू होतं त्यामध्ये 5 चेंडूंमध्ये 27 धाव्यांची गरज असताना वावली बी संघ जो मात्र ॲक्शनमध्ये होता शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती. चौकार आला होता. 5 धाव्यांची गरज होती आणि तिथे चौकार आला होता. सामन्याला कलाटणी मिळाली होती. आय थिंक संदीपच होता त्यावेळेस देखील. ट्रेन क्रिक लाईव्हची टीम देखील ती स्पर्धा कव्हर करत होती. त्या मॅचमध्ये कलाटणी मिळाली होती. या मॅचमध्ये कलाटणी मिळेल का हा देखील मोठा प्रश्न असेल. 6 चेंडू 30 धाव्यांची गरज. 18 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय अजित, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील हरीश. हे दोन्ही खेळाडू खेळपट्टीवरती आहेत. दुसऱ्या बाजूला बॉलिंग मार्कवरती तुषार पाहायला मिळतील. नक्कीच उल्लेख करत होतो प्रत्येक आयोजकाचं ज्यामध्ये बंटीदादा खाटेगरे असतील, हर्षलजी बिराडे साहेब असतील, त्यांच्या समवेत स्वप्नीलजी बिराडे असतील, अजयजी लिहे असतील, अनिकेतजी गायकर असतील, निखिलजी भुईर असतील, स्नेहलजी खाटेगरे असतील. या सर्वांची मेहनत या क्रीडा स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील कोड असं कौतुक होणं गरजेचं. इथे पुल करायचा प्रयत्न. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर पाहायला मिळतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल निघून
शुभ असे आपण बाळादादा मते साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचे. षटकार येतोय, अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत मनोज. कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. लागतोय तिसरा झटका. शिव स्वराज्य देवगाव संघाला फलंदाज आपण पाहतो हरीश यांची खेळ संपुष्टात. हरीश बॅक टू द पवेलियन. आपल्या येणारे 4 चेंडू 24 धावेची गरज. पहिले 3 षटकं ज्यामध्ये 18 धावा आल्या त्यामध्येच सामना पूर्ण प्रकारे कल्लाटणी मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली. चेतन नवीन फलंदाज पाहायला मिळेल. 4 चेंडू विजयासाठी 24 धाव्यांची गरज. पहिल्या चेंडूवरती आलता षटकार. त्यानंतर खुलवा टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाली. अलॉंग द बी चेंडूला स्टिअर करायचा प्रयत्न होता. 4 चेंडूंमध्ये 24 धावेची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय. चोवीस धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. अर्धा पल्ला जो मात्र गाठलेला आहे, परंतु अर्धा पल्ला अजूनही गाठायचे. खडतर प्रवास पाहायला मिळेल देवगाव संघाचा असेल, कारण 4 चेंडूंमध्ये 24 धावेची गरज पूर्ण प्रकारे बॅकफुटवरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. गुडलेंथवरती चेंडू हिट होतो. अँगल सोबत थोडासा बाहेर निघत असताना एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक अक्रॉस द लाईन. फटका सजवायचं होतं. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 3 चेंडूंमध्ये अजूनही 24 धावेची गरज. 3 चेंडू आणि 24 असं समीकरण पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त टेक ऑफ असं मात्र चेंडूला प्रदान झालं होतं. अनएक्सपेक्टेड बाउन्स पिच वरती प्रदान केलं जात आहे. अनएक्सपेक्टेड उसळी आपण पाहू शकतो पिच वरती प्रदान होतीये. मागच्या चेंडूवरती चेंडू खाली राहिला होता. या चेंडूचा विचार केला थोड्याशा प्रमाणामध्ये अतिरिक्त बाउन्स चेंडूला प्रदान झालं. दोन्ही बॉल डॉट बॉल येत आहेत. यावेळेस बॅटची कडा लागते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एफर्ट चांगलं होतं. थर्डमॅन मध्ये होतं इनसाइड दी सर्कल. फिल्डिंग चांगली पाहायला मिळेल. एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. फक्त आणि फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक पाहायला मिळेल. 1 चेंडू आणि 23 धावेची गरज. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आपण पाहू शकतो. एका बाजूला शिव स्वराज्य देवगाव त्यांच्या विपक्ष फाईट करत असताना जय हनुमान बिरवाडी संघ पाहतोय. इथे फुल टॉस चेंडू. डाऊन द बॉल फिल्डर आले. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज होतोय बाद आणि अशा रीतीने सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय जय हनुमान बिरवाडी संघाने. अभिनंदन टीम जय हनुमान बिरवाडी. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत शिव स्वराज्य देवगाव संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करायचंय, शेक हँड करायचं, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचंय. अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना मनोज यांनी देखील चांगली कामगिरी केली. पंकज यांनी देखील चांगली कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजी करत असताना पंकज यांच्या माध्यमातून 9 धावेंचं षटक, सुमित यांच्या माध्यमातून 5 धावेंचं षटक ज्यामध्ये 1 विकेट कॅरी झाली. त्यानंतर मनोज यांनी गोलंदाजी करत असताना 1 विकेट देखील कॅरी केली आणि त्यासोबतच 4 धावा खर्च केल्या. तर शेवटच्या षटकामध्ये तुषार याच्या माध्यमातून 2 विकेट कॅरी होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. अप्रतिम अशी कामगिरी सगळ्यांच्याच माध्यमातून पाहिली. परंतु पुन्हा एकदा जर आपण विचार केला तर मॅन ऑफ द मॅच विथ द बॅट आपण पाहिलं तर 19 धावेंचं कॉन्ट्रीब्युशन. त्यासोबतच इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी करत असताना 1 विकेट कॅरी केली, 4 धावा खर्च केल्या. अशा पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मनोज आपल्याला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द मॅच असेल. इंडिव्हिज्युअल 1 विकेट कॅरी केली, 4 धावा खर्च केल्या गोलंदाजी करत असताना. दुसऱ्या बाजूला बॅटिंग करत असताना 19 धावा